हे बघा, तुम्ही माझं डोसकं तापवत जाऊ नका. हे रोज उठून रडणं मला चालायचं नाही, सांगून ठेवतो. माझ्याकडे गप रडू नको बाई. अगं असं रोज रडून एक दिवस डोळं घालून बसशील बघ. रडू नको, गप. बाबा माझ्या, तुझं आत्याला घरला घेऊन आज तुम्ही दोघं माझ्या काळजाचं घडायचं. तू नाही कसं गोड लागायचं मला. खरं तुला भावाची माही येत नाही का? मी त्याच्या पायावरती डोसकं ठेवतो, त्याला सांगतो की बाबा आबाच्या ऐवजी मी माफी मागतो. आई करता हिरडाव घरला घेऊन. होय बाबा, लई ताणलं की तुटतंय बघ. याने लई ताणून धरले बघ. मला का नाही त्याला सारखं बघूशी वाटतंय बघ रे. सारखं स्वप्नात येतं रे माझ्या त्या. मी घेऊन येतो, मी घेऊन येतो. तुला शपथ आहे माझी, रडू नको. मी घेऊन येतो त्याला, मी घेऊन येतो. नोटा कधी बघायला मिळाल्या नाहीत. 1 2 3 4 5 बघितलं का बाई? एका राशीचा एवढा गल्ला कधी बघितला होता का? देनेवाला देताय तो छप्पर फाड़ के देताय. बाई यशाला धरलाय, सोडू नका. त्याची शिडी करून आपण टापला जाय. आणि एकदा का टापला गेलं, लाट घालायची, शिडी द्यायची ढकलून. काय या पण आता आमच्या फळामध्ये ढोलकीवाल्याची जागा रिकामी नाही बरं का. 8 परत जावं लागल. तुम्ही या की आत या. यशा कुठं आहे? त्यांना मी कालच पाठवले परगावला. काव घरची माणसं बरी आहेत ना? गणपत शेठ, मला जरा बोलायचं यांच्याशी. यांच्याशी बोलायचं? बोला बोला. तुम्ही जरा बाहेर जाऊ बघू, मेहरबानकी करू. काव काय एवढा राग धरलाय माझ्यावर? असं काय वाईट केलं मी तुमचं? यशा कधी येणार आहे माघारी? 4-5 दिवस तरी लागतील. बसा तरी. काय जरुरीचं काम होतं? आईचा सांगावा घेऊन आलतो. ती जोरती तिकडे यशासाठी. पाठवशील? मेहरबानी होईल तुमची, पाठवा त्याला. ते आपणहून आल्यात. आपणहून जाणार असतील तर मी काय बांधून ठेवणार आहे त्यासनी? माझ्या मनची गोष्ट कशी कळत नाही हो तुम्हासनी? भावाभावाची मायलेकरांची ताटातूट कशी करीन मी? तुमचं सुख ते माझं सुख नाही का?
बाबा, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. अचूक उत्तर आहे या पाकिटात मेलेलं. प्रत्यक्ष राम राघव टोचीने काढून दिलं. 100 रुपया देशील. काढ, आधी काढ. बोल, कसला प्रश्न? दुखण्याचा, आजाराचा का लॉटरीचा? नाही जी, तसलं काय नाही बघा. काही वर्ष झाली माझा पोरगा चुकलाय. असं हे राम राघव हेच पोरग चुकलंय. ते कुठं भेटलं तेवढं बरोबर सांग. बाबा, तू उगवत्या दिशेला जा. तुझा पोरगा गोसावी होऊन शंकर महाराजच्या देवळामध्ये राहत. केसांच्या जटार अणवानी हिणत. 5 घरं भिक्षा माग. कोवळा शिरा हातानं शिजवून खात. जा, धुंड जा त्याला. मी समधी पृथ्वी धुंडीन बघा, पर माझा पोरगा गावल ना. खावल खावल. माफ करा बाबा. त्यार चांगलं पाहिजे बघा. अगदी चांगलं. हो, मग तुम्ही काय राम राम गणपत शेठ. राम राम. राम राम गणपत शेठ. वा बबेराव, आमची गंगूबाई काय म्हणते? ठीक आहे. सलाम अलैकुम बाबालाल. अरे अलैकुम सलाम साहब, आइए बैठिए. अब क्या हुकुम? बाबालाल जी. नव ढोलकीवाला आमचं अच्छा, यशवंत. क्या हुकुम? याची बोट नाचून घेईल आणि हे जे काय म्हणतेल का नाही तशी बोलल आणि झक्काळ ढोलकी काढ बघू. जरूर जरूर, अभी अच्छी चीज दिखाता हूँ. म्हातार 50 वर्ष हात्यार बनून हात धरणार कोण? लय म्हातार. ये देखो साहब, नंबर 1 का हथियार है. तुम इस बारे की ट्रायल ले तो. वाजून बघ, वाजून बघ. यशवंता, तुला घराकडे न्यायला आलतो. तुझ्या मुक्कामावर चौकशी केली तर सांगितलं बाहेरगावी गेलाय म्हणून. गावाकडेच निघाले होते, पण अर्ध्या वाटवून परत आले बघ. का? डोलची सरली होती. करायचे खरं खोटं देवच जाणे, पण खऱ्याचं खोटं करण्यात तुमचा हात धरणारा दुसरा कोण नाही गणपत शेठ. चल घराकडे. अरे आई तिकडे घासा घरी तुझी आठवण काढते रे. नाही येणार. चालता हो म्हणून घरातनं काढून लावलाय बाबानं मला. रागाच्या भरात बोललेलं सबूत आपण मनात ठेवू नये. किती झालं तरी वडील आहेत ते आपले. समजा विसरून जा. हे बघ, पाहिजे तर त्यांच्यासाठी मी तुझ्या पाया पडतो. पण तू घरला चल. खरं सांगू यशवंतराव, तुम्ही इकडं निघून आला आणि यांच्या फळाचं कंबांडच मोडलंय. धंदा बसला म्हणून आता धावत सुटल्या. आता तुमची म्हाताऱ्याला खरी किंमत कळली. नाही रे यश, अरे तूच विचार कर. धंदा मोठा का आईबाची माया मोठी.
माया असती तर तुला धाडला नसतं रे. म्हातारा स्वतः पोराची समजूत काढायला आला तर काय समजूत? गणपत शेठ, तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये पडू नका. चल घरी चल. तर राया मी नाही येणार. बाबानच घाव घालून माझं आणि त्यांचं नातं तोडलंय. जा तू. मग पड दुसऱ्याच्या दारात कुत्रेवाणी तुकडं मोडत. अरे वय वय तुकडे तोडी नाही तर भांडी घासीन. मी एकदा घराकडे पाठ फिरवली ती फिरवली. तुम्ही समधी मेलात माझ्यासाठी. जा तू.